मॅग्नेटिक मॅप्स आपण बघितलं होतं. मॅग्नेटिक मॅप्स म्हणजे काय? द मॅप विच शोज व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक एलिमेंट्स ॲट डिफरंट प्लेसेस ऑन सरफेस ऑफ अर्थ इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक मॅप. सो मॅग्नेटिक मॅप म्हणजे असा मॅप आहे की जो काय करतो, मॅग्नेटिक एलिमेंट्सच्या व्हॅल्यू डिफरंट प्लेसेसला किती आहेत ते सांगतो. ओके, म्हणजे मॅग्नेटिक मॅपच्या साह्यानं कुठल्याही प्लेसला अल्फा किती आहे, डेल्टा किती आहे आणि बीएच किती आहे हे आपण सांगू शकतो. ओके, so the map which shows values of magnetic elements at different places on surface of earth is called as magnetic map. आता या मॅग्नेटिक मॅप मध्ये काही लाईन्स आहेत, काही ठराविक टाईपच्या लाईन्स आहेत. आता कुठल्या कुठल्या लाईन्स आहेत बघा, या मॅग्नेटिक मॅप मध्ये काही लाईन्स आहेत. कुठल्या लाईन्स आहेत बघा, तर त्याच्यामध्ये फर्स्ट जी लाईन आहे त्याला काय म्हणायचं, दॅट इज आयसोडायनेमिक लाईन. आयसोडायनेमिक लाईन. ओके, आयसोडायनेमिक लाईन. आता आयसो म्हणजे काय? सेम. आयसो या शब्दाचा मिनिंग काय होतो? इट इज सेम. बघा मी काय सांगतोय, आयसोडायनेमिक लाईन. आयसोडायनेमिक लाईन म्हणजे काय? सेम बीएच. सेम बीएच म्हणजे सेम हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. ओके, असणाऱ्या प्लेसेस मधून पास होणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणायचं? आयसोडायनेमिक लाईन. ओके, द लाईन पासिंग थ्रू किंवा लाईन जॉईनिंग. आयसोडायनेमिक लाईनची डेफिनेशन काय बघा, द लाईन जॉईनिंग places of same BH म्हणजे काय? सेम लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ सेम हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ Earth's magnetic field. Earth's magnetic field in bracket pH is called as isodynamic लाईन. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थवर अशा काही प्लेसेस असणार आहेत की ज्या ठिकाणी सगळ्या प्लेसेसला बीएच ची व्हॅल्यू काय असेल? सेम असेल. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बीएच ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 0.1 असेल, तर 0.1 असणाऱ्या अनेक प्लेसेस असू शकतील. तर त्या सगळ्या प्लेसेसला जॉईन करणारी जी लाईन आहे किंवा त्या सगळ्या प्लेसेस मधून जाणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणायचं? आयसोडायनेमिक लाईन. ओके, सो सेम बीएच च्या प्लेसेस मधून पास होणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणायचं? आयसोडायनेमिक लाईन. लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ सेम हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ's मॅग्नेटिक फील्ड, ओके, इज कॉल्ड ॲज आयसोडायनेमिक लाईन. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं दॅट इज आयसोडायनेमिक लाईन. नंतर नेक्स्ट आहे दॅट इज आयसोगोनिक लाईन किंवा आयसोक्लिनिक लाईन. नेक्स्ट इज आयसोक्लिनिक लाईन्स. आयसोक्लिनिक लाईन. तर आयसोक्लिनिक लाईन म्हणजे सेम डेल्टाच्या प्लेसेस मधून पास होणारी लाईन. सेम डेल्टा म्हणजे सेम अँगल ऑफ डीप असणारे अनेक प्लेसेस असू शकतात अर्थवर. सेम अँगल ऑफ डीप असणारे अनेक प्लेसेस अर्थच्या सरफेसवर असू शकतात आणि त्या सगळ्या प्लेसेस मधून पास होणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणायचं? आयसोक्लिनिक लाईन. ओके, द लाईन पासिंग थ्रू किंवा जॉईनिंग, द लाईन जॉईनिंग the places, line joining the places of same angle of deep, same angle of deep is called as isoclinic line. Isoclinic line. आणि थर्ड जे आहे दॅट इज आयसोगोनिक लाईन. ओके, आयसोगोनिक लाईन म्हणजे सेम अल्फा मधून पास होणारी लाईन. ओके,
म्हणजे पुन्हा एकदा अर्थवर अनेक असे प्लेसेस असणार आहे की ज्या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू म्हणजे मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशनची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. तर मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशनची व्हॅल्यू सेम असणाऱ्या अनेक प्लेसेस मधून पास होणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणायचं, आयसोगोनिक लाईन असं म्हणायचं. The line joining the places of same magnetic field declination is called as isogonic लाईन. ओके. म्हणजे बघा आता BH, डेल्टा आणि अल्फा हे काय आहेत, मॅग्नेटिक एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. मॅग्नेटिक मॅप म्हणजे काय असतं, तर अर्थवरच्या प्रत्येक प्लेसला BH ची किंवा डेल्टाची किंवा अल्फाची व्हॅल्यू किती आहे हे सांगणारे जे मॅप आहे त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक मॅप असं म्हणतो. आणि या मॅग्नेटिक मॅप मध्ये काय असतात, एकूण 3 प्रकारच्या लाईन असतात. कुठल्या 3 प्रकारच्या लाईन असतात, एक म्हणजे आयसोडायनॅमिक लाईन, आयसोक्लिनिक लाईन आणि तिसरं आयसोगोनिक लाईन. ओके. तर आयसोडायनॅमिक लाईनवर असणाऱ्या सगळ्या प्लेसेसचं काय असतं, BH सेम असतो. आयसोडायनॅमिक लाईनवर असणाऱ्या सगळ्या प्लेसेसचा BH काय असणार आहे, तेवढाच असणार आहे. किंवा आयसोक्लिनिक लाईनवर पडणारे जे सगळे प्लेसेस आहेत त्या सगळ्या प्लेसेसचा काय असणार आहे, अँगल ऑफ डीप तेवढाच असणार आहे. आणि आयसोगोनिक लाईनवर पडणारे जे सगळे प्लेसेस आहेत, ओके, त्या प्लेसेसचा काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन काय असणार आहे, एक्झॅक्टली सेम असणार आहे. तर अशा प्रकारे ही मॅग्नेटिक मॅपची कन्सेप्ट आहे. ओके. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे, काय विचार आहे, समजलं का बघा जरा अगोदर. मॅग्नेटिक मॅप म्हणजे काय आणि डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स इन द मॅप हे लक्षात आलं का? हे बघा, फॉर एक्झाम्पल हा एक मॅप आहे. ठीक आहे. हा एक मॅप आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक मॅप आहे सपोज. आणि देर आर सपोज प्लेसेस A, B, C अँड D. A, B, C अँड D असे 4 प्लेसेस सपोज आहेत. आणि 4ही प्लेसेसला सपोज डेल्टा किती आहे, 12 डिग्री आहे. डेल्टा किती आहे, 12 डिग्री आहे. म्हणजे अँगल ऑफ डीप 4ही प्लेसेसला किती आहे, 12 डिग्री आहे. तर या 4 प्लेसेस मधून पास होणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणणार मी, त्याला काय म्हणणार सांगा. या सगळ्या प्लेसेसला काय आहे, अँगल ऑफ डीप 12 डिग्रीज आहे. ठीक आहे. तर या सगळ्या प्लेसेस मधून पास होणारी जी लाईन आहे त्या लाईनला काय म्हणणार मी, सेम अँगल ऑफ डीप जर असेल सगळ्या प्लेसेसला एखाद्या लाईनवर, तर त्या लाईनला काय म्हणणार मी, आयसोक्लिनिक लाईन असं म्हणणार. आयसोक्लिनिक लाईन म्हणजे ही कितीची झाली, डेल्टा 12 डिग्रीची आयसोक्लिनिक लाईन झाली. किंवा दुसरी एक लाईन सपोज अशी असेल, डेल्टा इज इक्वल टू 20 डिग्री. सपोज डेल्टा इज इक्वल टू 20 डिग्रीची दुसरी एक लाईन आहे. तर याचा मिनिंग काय होतो, या लाईनवर पडणाऱ्या जेवढे प्लेसेस आहेत त्या सगळ्या प्लेसेसला अँगल ऑफ डीप किती येणार आहे, 12 डिग्री 20 डिग्रीज येणार आहे. लक्षात घ्या, 20 डिग्री. लक्षात येते मी काय सांगतोय. हे झालं आयसोक्लिनिक लाईन. तसंच त्याच ग्राफवर काय असणार आहेत, फॉर एक्झाम्पल समजा ही एक लाईन असेल की या लाईनवर पडणारे जे सगळे प्लेसेस आहेत त्या प्लेसेसला सपोज काय असेल, BH ची व्हॅल्यू 0.3 गॉस असेल. ठीक आहे. तर अशी जी लाईन आहे, म्हणजे ज्या लाईनवर काय असतं, ज्या लाईनवरच्या सगळ्या प्लेसेसला काय असतं, BH तेवढाच असतो, त्याला काय म्हणायचं, आयसो डायनॅमिक लाईन. हे बघा तुम्ही अर्थचा स्पियर बघितलेला असेल. अर्थचा स्पियर असा असतो माहित आहे ना, आणि त्याच्यावर काय असतात, या पद्धतीने अशा काही लाईन्स असतात, अशा लाईन्स. तसं मॅग्नेटिक मॅप मध्ये देखील काय असतात, अशा प्रकारच्या लाईन्स असतात. लक्षात घ्या, मॅग्नेटिक मॅप मध्ये फॉर एक्झाम्पल या अशा काहीतरी लाईन्स असतात.
आणि त्या लाईनवर लिहिलेलं असतं ती कुठली आहे, आयसोक्लिनिक आहे का, आयसोगोनिक आहे का, आयसोडायनेमिक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही लाईन सपोज काय असेल, आयसोगोनिक लाईन असेल. ही लाईन काय असेल, सपोज आयसोगोनिक लाईन असेल. तर याचा मिनिंग काय होणार, या लाईनवर पडणाऱ्या सगळ्या प्लेसेसचा काय असणार आहे, अल्फा तेवढाच असणार आहे. मग तो अल्फा किती असेल त्या लाईनवर लिहिलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही अल्फा इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल 2 डिग्री, हे अल्फा इज इक्वल टू सपोज 3 डिग्री, हे अल्फा इज इक्वल टू 5 डिग्री, असं त्या लाईनवर लिहिलेलं असणार. म्हणजे या लाईनवर येणाऱ्या अर्थवरच्या सगळ्या ज्या प्लेसेस आहेत त्या प्लेसेसचा अल्फा किती असणार, 2 डिग्रीज असणार. त्याच्यानंतर ही दुसरी जी लाईन आहे त्या लाईनवर येणाऱ्या सगळ्या लाईनचा अल्फा काय असणार आहे, 3 डिग्री असणार आहे, अँड सो ऑन. ओके. आता बुकमध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक आहे, लक्षात घ्या. बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्याच्यामध्ये आयसोक्लिनिक ऐवजी अक्लिनिक म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये आणखी 2 प्रकारच्या लाईन असतात, अक्लिनिक आणि अगोनिक लाईन. ठीक आहे. एक आहे अक्लिनिक लाईन. अक्लिनिक लाईन म्हणजे काय ते देखील आहे. आणि त्याचबरोबर अगोनिक लाईन म्हणजे काय ते पण आहे. आता अक्लिनिक लाईन म्हणजे काय, द लाईन विच इज जॉईनिंग द प्लेसेस ऑफ 0 अँगल ऑफ डी, त्याला अक्लिनिक लाईन असं म्हणायचं. अक्लिनिक लाईनची डेफिनेशन काय येणार आहे, लाईन जॉईनिंग प्लेसेस ऑफ सेम अँगल ऑफ डीप नव्हे, 0 अँगल ऑफ डीप. म्हणजे 0 अँगल ऑफ डीप असणारे अर्थवरती जे अनेक प्लेसेस आहेत त्या सगळ्या प्लेसेसला जॉईन करणारी लाईन म्हणजे अक्लिनिक लाईन. आता अँगल ऑफ डी 0 कुठं असतो, मॅग्नेटिक इक्वेटर. म्हणजे अक्लिनिक लाईन म्हणजे काय असणार आहे, तुमचा मॅग्नेटिक इक्वेटर असणार आहे. जस्ट अ मिनिट. पुन्हा एकदा बघा. पहिली गोष्ट म्हणजे मॅग्नेटिक मॅप. मॅग्नेटिक मॅप काय सांगतो, तर अर्थच्या डिफरंट प्लेसेसला मॅग्नेटिक एलिमेंट किती आहेत ते सांगतो. मॅग्नेटिक एलिमेंट म्हणजे काय, अगोदर लक्षात आलं ना, मॅग्नेटिक एलिमेंट म्हणजे 3 आहेत. एक म्हणजे BH, डेल्टा आणि अल्फा, यांना काय म्हणायचं, मॅग्नेटिक एलिमेंट्स असं म्हणायचं. मॅग्नेटिक मॅप काय सांगतो, अर्थच्या प्रत्येक प्लेसला BH किती आहे, डेल्टा किती आहे, अल्फा किती आहे हे सांगतो. मॅग्नेटिक मॅपवर एकूण काय असतात, 3 प्रकारच्या लाईन असतात. बरोबर आहे ना. पहिली लाईन कुठली, आयसोडायनेमिक. आयसोडायनेमिक लाईन. आयसोडायनेमिक लाईन म्हणजे काय, की ज्या लाईनवर असणाऱ्या सगळ्या प्लेसेसला BH काय असेल, सेम असेल. म्हणजे आयसोडायनेमिक लाईन अर्थवर एखादी काढलेली असेल तर त्या लाईनवर असणाऱ्या सगळ्या प्लेसेसला काय सेम असणार आहे, BH सेम असणार आहे. त्याच्यानंतर आयसोक्लिनिक लाईन. आयसोक्लिनिक लाईन म्हणजे काय, सेम डेल्टाची लाईन. म्हणजे आयसोक्लिनिक लाईनवर असणाऱ्या सगळ्या प्लेसेसचं, आयसोक्लिनिक लाईनवर असणाऱ्या सगळ्या प्लेसेसला काय सेम असणार आहे, डेल्टा सेम असणार आहे. आयसो म्हणजे सेम. आणि आयसोक्लिनिक लाईन मध्ये आणखी एक प्रकार आहे, दॅट इज अक्लिनिक लाईन. अक्लिनिक लाईन म्हणजे काय, डेल्टा इज इक्वल टू 0 असणाऱ्या सगळ्या प्लेसेसला जॉईन करणारी लाईन, अक्लिनिक लाईन. आयसोक्लिनिक म्हणजे सगळ्या प्लेसेसला डेल्टा सेम, आणि अक्लिनिक लाईन म्हणजे काय, त्या सगळ्या प्लेसेसला डेल्टा काय येणार आहे, 0 येणार आहे. लक्षात येते का बघा. सो आयसोक्लिनिकची डेफिनेशन बघा. आयसोक्लिनिकची डेफिनेशन काय लिहिली आपण इथं, द लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ सेम अँगल ऑफ डीप. लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ सेम अँगल ऑफ डीप इज कॉल्ड एज आयसोक्लिनिक लाईन. तर अक्लिनिक लाईन म्हणजे काय येणार, लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ 0 अँगल ऑफ डीप, त्याला अक्लिनिक लाईन असं म्हटलं जातं, अक्लिनिक लाईन. ठीक आहे. तसं आयसोगोनिक लाईन म्हणजे काय येणार, द लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ सेम मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन, म्हणजे अल्फा, सेम अल्फा. आयसोगोनिक म्हणजे काय, लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ सेम मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन, त्याला आयसोगोनिक म्हणतो. आणि अगोनिक म्हणजे देखील असतं, म्हणजे लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ काय, 0 मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन, दीज आर कॉल्ड ॲज अगोनिक लाईन्स. हे लक्षात येते का बघा. लक्षात आलं मी काय सांगितलं. पहिली गोष्ट पुन्हा एकदा बघा, मॅग्नेटिक मॅप म्हणजे काय, असा मॅप असतो की जो काय करतो,
अर्थच्या प्रत्येक प्लेसला मॅग्नेटिक एलिमेंट्स किती आहे हे सांगतो. मॅग्नेटिक मॅप म्हणजे काय? द मॅप विच शोज or the map which gives the values of BH, delta and alpha of different places on surface of earth. ठीक आहे. मॅग्नेटिक मॅप मध्ये एकूण किती प्रकारच्या लाईन असतात? एकूण 3 प्रकारच्या लाईन असतात. कुठल्या कुठल्या लाईन असतात? एक म्हणजे आयसोडायनॅमिक लाईन, दुसरा आयसोक्लिनिक लाईन, तिसरं आयसोगोनिक लाईन. आयसोडायनॅमिक लाईन म्हणजे काय? द लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ सेम BH. ओके, म्हणजे सेम हॉरिझॉन्टल कंपाऊंड ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड, त्याला काय म्हणायचं? आयसोडायनॅमिक लाईन. त्याच्यानंतर आयसोक्लिनिक लाईन म्हणजे काय? लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ सेम अँगल ऑफ डीप. ओके, दीज आर कॉल्ड ॲज आयसोक्लिनिक लाईन. ओके, आणि लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ झिरो अँगल ऑफ डीप, त्याला काय म्हणायचं? अक्लिनिक लाईन. म्हणजे आयसोक्लिनिक लाईन मध्ये एकच लाईन अशी असणार आहे की ज्याच्यामध्ये डेल्टाची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. डेल्टा इज इक्वल टू 0 असणारी लाईन, दॅट इज अक्लिनिक लाईन. अशा आयसोक्लिनिक लाईन किती असणार? भरपूर असणार आहेत. ओके, म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 1 डिग्री, डेल्टा इज इक्वल टू 2 डिग्री, डेल्टा इज इक्वल टू 3 डिग्री ची अशा डिफरंट लाईन्स असणार आहेत. कारण डेल्टाची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत व्हेरी होते? 0 टू +90 किंवा 0 टू -90 पर्यंत व्हेरी होते ना. म्हणजे प्रत्येक डिग्रीची काय येणार आहे? एक एक लाईन येणार, लक्षात घ्या. आणि डेल्टा इज इक्वल टू 0 असणारी एक लाईन त्याच्यामध्ये असणार, त्या लाईनला काय म्हणायचं? अक्लिनिक लाईन असं म्हणायचं. तसं आयसोगोनिक लाईन म्हणजे काय? द लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ सेम मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन. लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ सेम मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन, दॅट इज कॉल्ड ॲज आयसोगोनिक लाईन. ओके, आणि त्याच्यामध्ये पण एक स्पेशल लाईन असणार आहे, ती कुठली? अगोनिक लाईन. म्हणजे काय? लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ झिरो मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन, दॅट इज कॉल्ड ॲज अगोनिक लाईन. याच्यामध्ये कुणाला आता डाऊट आहे का? काय डाऊट असेल तर विचारा. खूप सोपं आहे रे हे. याच्यामध्ये थेरी फक्त तुम्हाला सांगितले, न्यूमरिकल कुठं काय आहे याच्यामध्ये? फक्त डेफिनेशन पाठ करायचा पाठ आहे सगळं. मॅप काय सांगतो तुम्हाला? जनरल जो मॅप असतो तो काय सांगतो? एखाद्या प्लेसचं लॅटिट्यूड किती आहे, लॉन्जिट्यूड किती आहे, म्हणजे अक्षांश रेखांश किती आहे ते सांगतो. तसं मॅग्नेटिक मॅप काय सांगतो? अक्षांश रेखांश तुम्हाला सांगणार नाही. काय सांगणार? मॅग्नेटिक इलेमेंटच्या व्हॅल्यू सांगणार तुम्हाला. ओके, मॅग्नेटिक एलिमेंट कशासाठी लागतात? अर्थचं मॅग्नेटिक फील्ड कसं आहे एखाद्या ठिकाणी, ओके, ते सांगण्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक एलिमेंट्स लागतात. मॅग्नेटिक एलिमेंट्स किती आहेत? 3 आहेत मॅग्नेटिक एलिमेंट्स. कुठले? BH, डेल्टा आणि अल्फा. हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. त्याच्यात BH म्हणजे काय, अल्फा म्हणजे काय, डेल्टा म्हणजे काय, हे मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. ते तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. एक्झॅक्टली BH म्हणजे काय असतं, अल्फा म्हणजे काय असतं, डेल्टा म्हणजे काय असतं. ओके, लक्षात येते? आणि त्याच्यामध्ये मॅग्नेटिक मॅप मध्ये काय आहे? 3 प्रकारच्या लाईन आहेत. एक म्हणजे आयसोडायनेमिक, आयसोक्लिनिक आणि अगोनिक. ओके, आयसोगोनिक, सॉरी. सो आयसोडायनेमिक म्हणजे काय? सेम BH च्या लाईन. आयसोक्लिनिक म्हणजे काय? सेम डेल्टाच्या प्लेसेस मधून पास होणारी लाईन. किंवा आयसोगोनिक लाईन म्हणजे काय? सेम अल्फा असणारे ज्या प्लेसेस आहेत त्या प्लेसेस मधून पास होणारी लाईन, त्याला आयसोगोनिक लाईन म्हणणार. ओके, आता याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? बोला. ही मॅग्नेटिक मॅप आणि डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स, ही गोष्ट क्लिअर झाली का तुम्हाला अगोदर? अक्लिनिक लाईनला फक्त डेफिनेशन मध्ये काय यायचं? लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ झिरो अँगल ऑफ डीप. फक्त सेम ऐवजी 0 इथं वर्ड येणार आहे, सेम ऐवजी 0. आणि आयसोक्लिनिकला काय होणार आहे? लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ झिरो मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन इज कॉल्ड ॲज आयसोगोनिक लाईन. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा आपला चॅप्टर जो आहे तो इथं आता एंड होतोय. या चॅप्टर मधल्या सगळ्या कन्सेप्ट आपण घेतलेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीपासून काय काय स्टडी केलं त्याचा जस्ट आपण एक रिव्ह्यू घेऊया.
ओके, याचं प्रॅक्टिस तुम्ही करा. छोटासा चॅप्टर आहे आणि खूप इझी चॅप्टर आहे. ओके, आणि तरी देखील अंडरस्टँडिंगला काही स्टुडंटला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी लेवल तुमची अजून वाढवावी लागेल. ओके, ठीक आहे. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर ह्या गोष्टी सोप्या होतात. फिजिक्स हा असा सब्जेक्ट आहे की फर्स्ट टाइम तुम्हाला सगळ्या गोष्टी लगेच समजतील असं नाही. त्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, थोड्याशा रिपीट कराव्या लागतील आणि रिपीट केल्यानंतर सगळ्या गोष्टी इझी होतात. ओके, फिजिक्सला चांगले मार्क्स मिळवायचा असेल तर एकच मूलमंत्र आहे, रिपिटेशन रिपिटेशन अँड रिपिटेशन. ओके, म्हणजे एक 3 ते 4 वेळा रिपिटेशन झाल्यानंतरच या गोष्टी तुम्हाला हळूहळू हळूहळू समजायला लागतात. कारण हे 10th पर्यंत असल्या काही गोष्टी झालेल्या नसतात. एकदमच तुम्हाला या खूप वेगळ्या काहीतरी गोष्टी येतात, त्याच्यामुळे ह्या खूप डिफिकल्ट गोष्टी असल्यासारख्या वाटतात. ओके, परंतु पेशन्स ठेवा, थोडंसं पेशन्स ठेवा, प्रॅक्टिस करत राहा. हळूहळू हळू तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय वाटतील, इझी वाटायला लागतील. अर्थ के मैग्नेटिज्म पर वाटर प्रेशर एंड अदर फॅक्टर्स अफेक्ट नाही करते क्या? अर्थचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे, लक्षात घ्या, त्याच्यावर एअरचा, वॉटर प्रेशरचा, वॉटरचा किंवा प्रेशरचा कशाचाही इफेक्ट पडत नाही, लक्षात घ्या. कशाचाही इफेक्ट पडत नाही.